श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तरुणांची संख्या लक्षणीय होती। या तरुणांशी आमचे प्रतिनिधी इक्बाल रेटरेकर यांनी संवाद साधला। यावेळी वर्षाला 2 कोटी रोजगार देतो म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फसवल्याचा आरोप करत या तरुणांनी शाहू महाराज मात्र तरुणांना दिलेली आश्वासनं पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त केलाय। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि दसरा चौकातून रॅलीने जाऊन या ठिकाणी हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। या ठिकाणी आपण दृश्य पाहू शकता की या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक ग्रामीण भागातून लोक या ठिकाणी शाहू महाराज छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत। अनेक मंडळी या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत आणि थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। याचबरोबर अनेक तरुण वर्ग देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्या काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। काय सांगाल, आज शाहू महाराज छत्रपती आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत, एक तरुण म्हणून तू देखील याच्यामध्ये सहभागी झालेला आहे। नमस्कार, मी शंभूराजे खर्डेकर। आम्ही सगळे तरुण छत्रपतींच्या आज रॅलीमध्ये सहभागी झालो आहोत, कारण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की छत्रपती हे आमच्या तरुणांसाठी नवीन प्रकल्प आणणार व आमच्या तरुणांसाठी विचार करणार। कारण आत्तापर्यंत छत्रपती निस्वार्थीपणे पूर्णपणे सगळ्यांना बरोबर घेऊन आणि सर्व जनतेवर वडिलांप्रमाणे प्रेम केलं आहे आणि म्हणूनच आमचा सगळ्यांचा विश्वास आहे की आम्ही छत्रपतींना पाठिंबा देणार। यापूर्वी संजय मंडलिक खासदार होते, आता शाहू महाराज यांच्या विरोधात उभे आहेत। एक तरुण म्हणजे काय, तुला एकूण काय अपेक्षा आहेत? मतदारसंघात यापूर्वी अपेक्षित कामं झालीत? मतदारसंघात यापूर्वी अपेक्षित कामं झालेली नाहीत। खासदार निवडून आले, खरं खासदार आम्हाला आमच्या भागात तरी कुठे दिसले नाहीत। ते असू दे, खरं आता आमच्या छत्रपतींकडनं छत्रपती यावर्षी खासदारकीला उभारले आहेत आणि छत्रपती यावर्षी येणार आणि आमच्या सर्वांच्या मागण्या पूर्ण करणार हे आमचं खात्री आहे आणि आमचे याच्यावर विश्वास आहे। काय वाटतंय, यापूर्वी जवळपास मोदी सरकार सत्तेवर असताना 2 कोटी नोकऱ्या देऊ असे एक आश्वासन दिलं होतं। एक तरुण म्हणून काय वाटतंय तुम्हाला, एक युवक? नक्कीच सगळ्यांनीच बघितलंय की त्यांनी जे काही आश्वासनं दिली त्यातली काहीच पूर्ण झालेली आज दिसत नाहीत आणि विशेषतः तरुण वर्गामध्ये जे काय नोकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा त्यांच्या रोजगाराचा प्रश्न असेल कुठेतरी तो पूर्ण झालेला दिसत नाही। पण आम्हाला खात्री आहे की शाहू महाराज जेव्हा निवडून येतील नक्कीच तरुण वर्गाचा विचार करतील आणि बाकी सर्वांचाच विचार करतील। खेळाचं माध्यम असू दे, नोकऱ्यांचं माध्यम असू दे, सर्वच माध्यमात शाहू महाराज नक्की सगळ्यांना सपोर्ट करतील आणि पुढे घेऊन जातील। हा एक विश्वास एक तरुण म्हणून आणि सर्वच तरुण पिढीला आज नक्की आहे। खरं तर कोल्हापूर ही शाहू महाराजांची नगरी आहे आणि याच्यातून शाहू महाराजांचा एक समतेचा विचार दिल्लीमध्ये पोहोचावा, काय वाटते तुम्हाला याबद्दल? नक्कीच शाहू महाराज हा एक कोल्हापूरचा बुलंद आवाज आहे, आपली आन बान शान आहेत। राजर्षी शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारं एक वडीलधारं व्यक्तिमत्व आपल्याला आज दिल्लीच्या संसदेत जर पाठवायची संधी मिळाली आहे तर नक्कीच आपण त्याचं सोनं करावं अशी माझी इच्छा आहे आणि आम्ही सर्व युथ मिळून नक्कीच तो प्रयत्न करणार। एक युवती म्हणून महिलांच्यासाठी काय अपेक्षा असतील शाहू महाराजांच्याकडून? महाराजांच्याकडून एक युवती म्हणून किंवा एक तरुण वर्ग म्हणून खेळातील युवतींना प्रोत्साहन, परत बाकीच्या आरोग्यविषयक युवतींच्या किंवा महिलांच्या ज्या काही समस्या आहेत त्या बाबतीत आणि नक्कीच महाराज या सगळ्यात पुढाकार घेतील हा विश्वास आहे। तर ह्या होत्या एक तरुण मंडळींच्या या भावना होत्या। युवक युवती देखील या रॅलीमध्ये शाहू महाराजांच्या या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। एस न्यूजसाठी कॅमेरामन सर्वेश वरुणकरसह इक्बाल रेटरेकर।